चंद्रीचं लगीन त्या घरात झालं ना तर आपल्याला वरदक्षिणा यावं लागणार नाही, उलट आपल्यालाच पैसे मिळणार आहेत. असं म्हणजे तो माजोरडा त्याच्या पैशाच्या जोरावर माझी पोरगी विकत घ्यायला आला आणि तुम्ही इकाया तयार बी झाला. अव लाच कोळून प्याला सवय तुम्ही. हा थांब मीच बघते त्याला. तू हळू हळू बोल बर, ऐकू जाईल त्यांना, ऐकू जाईल. सोपान वय सरकार हनम्या तू येतो बाहेर का जाऊ आम्ही. आलो आलो आलो. काय चाललंय आलो. काही नाही, पोरगी तयार होती अजून. मी आज सांगते काय चाललंय ते. काय व तुम्ही म्हणा माझ्या पोरीला बघायला आलात. स्वतःचं वय किती? हा बघाय चाललोय त्या पोरीचं वय किती? काय विचार? अगं गप ना. सरकार नव तुम्ही म्हणून गरीबाच्या लहान लहान पोरी बाजारात इकाया ठेवल्यात असं वाटलंय वय तुम्हासनी? ऐक ना माझं. इतकीच हौस आली ना लग्नाची, मग बघायची होती स्वतःला सोबल अशी एखादी बाई. माझ्या अशराफ पोरीवर डोळा कशाला तुमचा? हे बाई लायकीपेक्षा जास्त बोललीस. तुझी पोरगी लहानगी आहे का मोठी, गोरी आहे का काळी, यातलं काय बी माहित नाही आम्हाला. मग बघाई याने आधी विचारायचं होतं की बांधलं गुडघ्याला बाशिंग आणि चाललं घोड्यावरून, असं करायचं नसतं.